नमस्कार मित्रांनो. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ही भैरवी जी आहे ती खूप चिडलेली असते आणि तेव्हा तिथे जयंती बसलेली असते. तेव्हा भैरवी इतकी चिडलेली असते तर भैरवीला ही जयंती बोलते की माई, अहो माई, इतकं काय चिडताय तुम्ही, थोडंसं शांत राहा, असं ही ती बोलत असते. त्यानंतर भैरवी बोलते की आता बघा काय होतं ते जयंती मॅडम, तुम्ही सावलीचं काय होतं ते बघाच. आता मी सावली काय करते ते सुद्धा बघणार आहे. त्यावर इकडे ही जयंती बोलते की माई, तुम्ही थोडं शांत व्हा आणि काय बोलतो त्याचा विचार करा. सावली काही तुमचा प्यादा नाही राहिलेली. शेवटी खुलं आव्हान जे आहे ना, ते आव्हान तुम्हाला झेपेल की नाही याचा विचार करा, असंही जयंती बोलत असते. मी त्या पोरीच्या कंठामधून एक सूर सुद्धा निघून देणार नाही. मीच जिंकणार. शेवट काही जरी झालं तरी मीच जिंकणार. त्या मुलीची नाही मी जगासमोर नाचक्की केली तर मी नावाची भैरवी नाही, फक्त यासाठी मला तुझी साथ हवी जयंती, असंही भैरवी बोलत असते. त्यावर जयंती बोलते की अहो, तुम्ही आहे सोबत, मी पण आहे तुमच्यासोबत, काय करायचं तेवढं सांगा फक्त माई, असंही जयंती भैरवीला बोलते. भैरवी बोलते की जयंती, ज्या लोकांसमोर, माय बाप प्रेक्षकांसमोर ह्या सावलीने मला संपवलंय ना, त्यांच्यासमोर मी सावलीच्या अस्तित्वाचा कायमचा अंत करणार आहे, असंही भैरवी बोलत असते. दुसरीकडे आता सावलीचं जे काही रेकॉर्डिंग असतं, सुरुवातीचं गाणं जे असतं ते रेकॉर्ड करायला ती आलेली असते. तेव्हा सारंग जवळ असतो, तिलोत्तमाई असते. तेव्हा सावली बोलते की सारंग सर, सांगा ना काय सरप्राईज आहे. त्यावर इकडे तिलोत्तमा बोलते की अरे सांग ना तिला काय सरप्राईज आहे. तेवढ्यामध्ये इकडे आता सारंग खूप खुश होऊन एका मुलीला आतमध्ये बोलवतो. ती मुलगी समोर येते आणि या सावली समोर येऊन हात जोडते. त्यावर इकडे सावली त्या मुलीकडे बघत खूप खुश होते आणि बोलते की तुम्हाला बघून मला खूप आनंद झालाय. हे गाणं तुमचं आहे का, असं पण इकडे सावली त्या मुलीला बोलते. तर ती मुलगी हो असं बोलते. तर सावली त्या राधिका मॅमला बोलते की लोक तुमच्या आवाजाच्या प्रेमात आहे. तेव्हा इकडे ती राधिका मॅम बोलते की मला हे गाणं भैरवी मॅडमकडून गाऊन घ्यायचं होतं. मला माहीत नव्हतं की ताराचा आवाज जो आहे तो तुझा आवाज आहे. अगदी छान प्रकारे गाणं गात होते सावली तू. त्यानंतर मला जेव्हा सर्व सत्य समजलं तेव्हा भैरवी माई किती खोटे आहेत हे सर्व सत्य मला समजलंय. ताराचा आवाज म्हणजे तुझा आवाज. खूप कमालच आहे बरं का सावली. आणि मग ठरवलं की आता ह्या सुरांनी हे गाणं गायला हवं, असं ही राधिका जी आहे ती या सावलीला सांगते. गाणं जे आहे ते गळ्यातून नाही गात तर काळजातून येतं. तो सच्चेपणा आहे तो गाण्यातूनच दिसून येतो, असंही राधिका बोलत असते. त्यावर सावली बोलते की हो. त्यावर इकडे राधिका बोलते की खरोखर अगं, तुझ्या गाण्यामध्ये जो काही विठ्ठलाच्या शक्तीचा वास आहे ना, तो मला प्रत्येक गाण्यातून तुझ्या दिसतोय, असं राधिका बोलत असते. त्यानंतर सावली बोलते की मी तुमची श्रद्धा नाही तुटून देणार. मी तुम्हाला ओळख करून देते, ह्या माझ्या सासूबाई तिलोत्तमा मॅडम, असं सावली राधिका मॅमला ओळख करून देते. त्यावर सारंगही बघत असतो. राधिकाही तिलोत्तमाला नमस्कार करते. त्यावर इकडे तिलोत्तमा बोलते की खरोखर मला प्रत्यक्ष बघून तुला खूप आनंद झालाय. तुझी खूप मोठी फॅन आहे मी, असंही तिलोत्तमा या राधिकाला बोलत असते. त्यावर इकडे राधिका बोलते की आपण आता इथे छान प्रकारे फोटोशूट करूयात. तेव्हा इकडे राधिका, तिलोत्तमा आणि सावली या तिघीजणी अगदी छान प्रकारे एकमेकींच्या जवळ उभ्या राहतात आणि अगदी छान प्रकारे फोटो जे आहे ते शूट होत असतात. त्यानंतर आता याच्याकडे सावलीचं गाणं रेकॉर्ड होणार असतं. ते सर जे असतात ते बोलतात की चला आपण माईक आता सर्व सेटिंग करूयात, असं ते सर बोलत असतात. तेवढ्यामध्ये इकडे तिलोत्तमा आणि सारंग समोर बसतात. तर दुसरीकडे आता राजकुमार आणि ही अमृता दोघे रूममध्ये बसलेले असतात आणि राजकुमार अगदी छोटी बाळाची गाणं जी आहे ती म्हणत असतो. कुमार जो आहे तो खूप खुश असतो. तेव्हा अमृता बोलते की आज तर तुम्ही खूपच खुश आहे तो. त्यावर इकडे आता हा राजकुमार जो आहे तो बोलतो की मग आता मी बाळाचा बाबा होणार आहे ना, त्यामुळे मी खूप खुश आहे, असं राजकुमार बोलत असतो. तिकडे आता ह्या सावलीचं गाणं जे आहे ते रेकॉर्डिंगला सुरू झालेलं असतं आणि राधिका जी आहे ती समोर बसलेली असते आणि अगदी तिलोत्तमा व सारंग सर्वजण बघत असतात. तेवढ्यामध्ये भैरवीचा फोन जो आहे तो ह्या रेकॉर्डर करणाऱ्या व्यक्तीला येतो. तेव्हा तो फोन कट करतो. तर राधिका आता सुंदर या सावलीचं रेकॉर्डिंग करून घेत असते. आता ह्या पुन्हा त्या रेकॉर्ड आलेल्या व्यक्तीला ह्या आपल्या भैरवीचा कॉल येतो. त्यावेळेस इकडे तो व्यक्ती आता साईडला निघून जातो. सावली सुंदर गाणं गात असते आणि ती राधिका तिचं छान रेकॉर्डिंग करून घेत असते. तिलोत्तमा तर खूपच खुश असते. हा व्यक्ती जेव्हा पुन्हा आतमध्ये येतो तेव्हा पुन्हा तो कॉल भैरवीचा आलेला असतो. तर राधिका बोलते की काय चाललंय नेमकं.
फोन सायलेंट तरी कर, असंही राधिका त्या मुलाला बोलते. तर तो बाहेर निघून जातो. राजकुमार या अमृताला बोलतो की अमृता, तुला कुठले डोळे लागले तेवढे सांगशील का? तेव्हा इकडे अमृता खूप खुश होऊन राजकुमारकडे बघत राहते. अमृता बोलते की मला आज कुरकुरीत घोसाळींची भजीच खाऊ वाटते. पुरणपोळीसोबत कटाची आमटी आणि मसाले भात असला तरी चालेल, असं अमृता बोलत असते. भैरवी जी आहे ती त्या रेकॉर्डिंग करणाऱ्या मुलाला कॉल करते आणि त्याच्याशी बोलत असते. दुसरीकडे आता राधिकाचं काम जे आहे ते झालेलं असतं. ती सावलीचं गाणं रेकॉर्डिंग करत असते. सारंग तिलोत्तमासमोर बसलेले असतात आणि तेवढ्यामध्ये हा साहिल जो आहे तो आतमध्ये येतो. तेव्हा राधिका त्याला बोलते की काय झालं, किती वेळ लावलाय तू? त्यावर इकडे आता सर्वजण त्या राधिकाकडे बघत असतात. त्यावर इकडे सावली त्या राधिकाला बोलते की माझी कुठे काही चूक झाली तेवढी सांगता का मला? तेव्हा राधिका बोलते की खूप प्रामाणिक गायिका आहे तू. त्यावर इकडे राधिका जी आहे ती अगदी खूप खुश होऊन आपल्या सावलीकडे बघते. तिलोत्तमा, सारंगसुद्धा सावलीचं खूप कौतुक करत असतात. आता अमृता, बबलू आणि सोहम हे तिघेजण किचनमध्ये असतात आणि राजकुमारसुद्धा किचनमध्ये असतो. आता हे आपल्या अमृताला खाण्यासाठी जे काही पदार्थ हवे असतात ते बनवत असतात. त्यावर इकडे आता हा आपला राजकुमार जो आहे तो बबलूला बोलतो की तो व्हिडिओ लाव, म्हणजे आपल्याला स्वयंपाक बनवता येईल. त्यावर इकडे अमृता जी आहे ती बोलते की आता काय तुम्ही व्हिडिओ बघून स्वयंपाक बनवणार का? तेव्हा बबलू हो असं बोलतो. हा बबलू जो आहे तो बोलतो की वहिनी तुम्ही आराम करा, आम्ही सर्व बनवतो. दुसरीकडे आता सारंग जो आहे तो इकडे आपल्या सावलीकडे बघत असतो. सावलीचं अगदी छान प्रकारे रेकॉर्डिंग सुरू असतं. सावली इतकं काही सुंदर ते गाणं गात असते आणि सारंग आणि आपली तिलोत्तमा बघत असतात आणि राधिका जी आहे ती आपल्या सावलीचं गाणं जे आहे ते अगदी सुंदर रेकॉर्डिंग करून घेत असते. ज्यावेळेस इकडे सावली आतमध्ये गाणं गात असते तेव्हा सारंग आपल्या मोबाईलमध्ये सावलीचं ते रेकॉर्डिंग करून घेत असतो, व्हिडिओ काढून घेत असतो. तेव्हा तिलोत्तमा खूपच खुश होऊन बघत असते. ज्यावेळेस इकडे सावली इतकं काही सुंदर ते गाणं गात असते तेव्हा तिलोत्तमा खूपच खुश झालेली असते. सारंगसुद्धा खूप खुश झालेला असतो. अगदी सावली सुंदर प्रकारे अगदी छान प्रकारे ते गाणं जे आहे ते गाणं गात असते. सावली इतकी काय खूप खुश होऊन ते गाणं गात असते आणि तेव्हा आता हा भैरवीचा माणूस असतो, हा सर्व ते रेकॉर्ड करून घेत असतो. परंतु याचं सत्य जे आहे ते या सावलीला काहीच माहीत नसतं. त्यावेळेस सावली हे जे गाणं गात असते त्यावेळेस इकडे आता सारंग आणि सावलीसुद्धा बघत असतात. राधिकासुद्धा खूपच खुश असते आणि आपली सावलीसुद्धा अगदी छान प्रकारे अगदी हे गाणं जे आहे ते गात असते. तेव्हा सारंग आणि तिलोत्तमा एकमेकांना मिठी मारतात आणि खूप खुश होऊन बघत असतात. मित्रांनो, नेमकं आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.